आडगाव तालुका खेड येथील प्रांजल तुकाराम गोपाळे वय 17 या महाविद्यालयीन तरुणीचा सर्पदंशानंतर वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पायटच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार न मिळाल्याने तसेच योग्य सुविधा न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबत मृत तरुणीच्या वडिलांनी महाळुंगे पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे. त्यानुसार महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी माहिती दिली की प्रांजल हिला तिच्या घराजवळ शुक्रवारी सकाळी 9च्या सुमारास सर्पदंश झाला. त्यानंतर तिला प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पायट येथे आणले. त्यावेळी आरोग्य केंद्रात सर्पदंशाची लस तसेच डॉक्टरही उपलब्ध नव्हते. त्यामुळे तिला उपचारासाठी चांडोली राजगुरुनगर येथे सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. त्या रुग्णालयात सुद्धा लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी येथे नेण्यात आले. त्या रुग्णवाहिकेत अत्यावश्यक सुविधा तसेच रुग्णालयाचा कर्मचारी सोबत नव्हता. तसेच इतर रुग्णाला देखील त्याच रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. प्रांजल हिचा रुग्णवाहिकेतच दुर्दैवी मृत्यू झाला. महाळुंगे पोलीस ठाण्यात प्रांजलच्या मृत्यूची दप्तरी नोंद सर्पदंशाने मृत्यू अशी केली आहे. याबाबत पायट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सोनम रणवीर यांनी सांगितले की ज्यांनी आरोप केलेला आहे ते रुग्णाचे नातेवाईक रुग्णाला उपचारासाठी पायट येथील आरोग्य केंद्रात घेऊन आलेले नाहीत. आम्ही आरोग्य केंद्रातच होतो तसेच इतर कर्मचारीही होते. या आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील लस उपलब्ध होती. त्यांचे आरोप चुकीचे आहेत.